स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहुयात ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातल्या टाकवडे वेस परिसरात एका सेवानिवृत्त नागरिकाला मुंबई पोलीस असल्याचं भासवून तब्बल 54,85,000 रुपये विविध खात्यांवर RTGS द्वारे पाठवायला भाग पाडणाऱ्या 2 अनोळखी इसमांविरुद्ध गावभाग पोलीस ठाण्यात BNS कलमान्वये तसंच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातील फिर्यादी हे सेवानिवृत्त असून टाकवडे बेस परिसरात वास्तव्याला आहेत. त्यांना 7 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या काळात विविध मोबाईल नंबर्सवरून व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल आले. कॉल करणारे 2 अनोळखी इसम स्वतःला मुंबई पोलीस असल्याचं सांगत होते. त्यांनी फिर्यादींना घाबरवून सांगितलं की तुमच्या आधार कार्डचा वापर करून कॅनरा बँक मुंबई शाखेत कोट्यावधी रुपयांचं कर्ज तुमच्या नावानं काढलंय. या प्रकरणात अनेकांना अटक झाली असून तुमचीही चौकशी होणार आहे. तुम्ही कर्जातून कमिशन घेतलं आहे, त्यामुळे तुम्हाला तात्काळ अटक होऊ शकते. अशा प्रकारे खोटा दबाव निर्माण करून आरोपींनी फिर्यादींना घाबरवत विश्वास संपादन केला. त्यानंतर तपासाच्या नावाखाली बँक खात्यांची माहिती मागितली. तसंच विशिष्ट खात्यांमध्ये पैसे पाठवायला सांगून मोठमोठ्या रकमांचे RTGS करायला सांगितलं. अटक होईल, केस फाईल होईल असं सांगत त्यांना आरोपींनी सतत धमकी दिल्यानं भीतीनं ग्रासलेल्या फिर्यादीनं आपल्या इच्छेविरुद्ध विविध बँक खात्यांवर तब्बल 54,85,000 रुपयांची रक्कम पाठवली. दरम्यान काही वेळानंतर त्यांची फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी तात्काळ गावभाग पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवत सायबर टीमला तपासासाठी माहिती उपलब्ध करून दिली. या प्रकारातील मोबाईल नंबर, कॉल लोकेशन्स, खातेदारांची माहिती, RTGS पावती तसंच कॉल रेकॉर्डिंग्सच्या आधारे पुढील तपास पोलिसांनी सुरू केलाय. तर या प्रकरणी पुढील तपास गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण करतायत. दरम्यान या प्रकारामुळे इचलकरंजी शहरात एकच खळबळ उडाली असून मुंबई पोलीस असल्याचं भासवून नागरिकांना धमकावून पैसे उकळण्याच्या गँग सक्रिय असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. आरोपी कर्नाटक, मुंबई किंवा इतर राज्यांमधून कार्यरत असल्याची शक्यता तपासातून व्यक्त होतीये.